हॅलो गुड इव्हिनिंग फ्रेंड. तर स्वागत आहे तुमचं माझ्या या ब्लॉगमध्ये. तर आज संध्याकाळचा टायमिंग झालेला आहे, जेवण वगैरे काही बनवलं नाही. आज जायचं आहे मार्केटमध्ये किराणा बाजार घ्यायला. पण आमचे साहेब बोलले की डी मार्टमध्ये जाऊया. तर डी मार्टमध्ये जायचं आहे. पण मला डी मार्टमध्ये काही नाही आवडत बाजार करायला, कारण जिथे 4,000चं घ्यायचं ते 8,000चा होऊन जातो. किती पण नाही घ्यायचं मग असतं. तर इथे आम्ही पोहोचलेलो आहोत. तर स्मार्ट बाजार म्हणून आहे, तर जवळच आहे. आणि इथे माझं बाळ पण स्कूलला आहे, तर त्याला पण घ्यायला आलेलो. म्हटलं ते आणि हे काम सोबतच करूया. तर त्याची स्कूल सुटेपर्यंत 10-15 मिनटं कमी होते. तर मग आम्ही थांबलेलो, भरपूर खूप हवा सुटलेली बाहेर. तर मग आतमध्ये आलो. तर खरं तर ना मला डी मार्टमध्ये बाजार घ्यायला नाही आवडत, कारण का एकतर सगळ्या वस्तू आपल्याला हातानंच घ्यावं लागतात पूर्ण, आणि वेळ पण त्यात खूप जातो, आणि मेन म्हणजे पैसा पण खूप खर्च होतो. आणि आपण जे घ्यायचं ते घेत नाही, आपण दुसरंच घेतो. आणि खरं फायनली ना आमचं बिल इथे 8,250 रुपये. खरं तर नाही, तो भरपूर अशा वस्तू घेण्यासारख्या असं होतात. मला तर असं म्हणजे काय घेऊ आणि काय नाही असंच होतं आहे बरं का. म्हणजे कुठलं वस्तू घेऊ, हे घेऊ की ते घेऊ, ते घेऊ की ते घेऊ, आणि शेवटी फायनली तिसऱ्याच वस्तू घेऊन येत असते. माझं तोपर्यंत इकडं फोटो वगैरे काढायचं चाललेलं. आणि इथे फायनली बिल करायला आलेलो. आणि हे माझं कार्टूनमध्ये मध्येच बुटू करत होतं. तर त्याच्या वस्तू ना मी ते जेव्हा जितक्या टाकेल मी तितक्या काढत होते बाजूला, तरी पण त्याच्या जवळपास एक 700-800 रुपयाच्या त्याच्या एकट्याच्याच वस्तू, बिस्किट, चॉकलेट, भरपूर काही. त्यानंतर आम्ही बाहेर आलो, मस्त बदाम शेक खायला घेतलेलं. हाय हॅलो गुड इव्हिनिंग फ्रेंड. तर बघा मी ते बदाम शेक खात आहे. डी मार्टमध्ये बाजार भरलेला आहे. बाजार भरला आणि आता आम्ही परत रिटर्न घरी जात आहे. आणि आमच्या साहेबांना खूप भूक लागलेली आहे, म्हणून म्हटलं काहीतरी बदाम शेक खाऊ घेतलं. चला बाय. कसा वाटला तुम्हाला ब्लॉग? चला भेटू नंतरच्या ब्लॉग.